लक्ष्मीपूजन म्हटलं ना, इतकी घाई गडबड असते ना पाठीमागे, आपण न थकता दिवसभर काम करू शकतो. चला तर दिवाळीचा दुसरा दिवस. सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोपळे या चॅनलमध्ये. इकडं संध्याकाळी पूजा ठेवायची होती, तर पूजाची सगळी सामानाची तयारी, जे जे आठवल ते एक एक काढून ठेवत होतो साईडला. कसं ऐन टायमिंगला म्हणजे सापडत पण नाही आणि विशेष म्हणजे आठवत पण नाही, हे घ्यायचंय ते घ्यायचंय. इकडं फुलं वगैरे आणलेले होते, त्यानंतर हार वगैरे करून घेतले, दाराला करून घेतले, गाड्यांना करून घेतले, नंतर दुकानाला पण हार केला. हार करता करता कधी 5 वाजले हेच समजलं नाही. नंतर पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक झाला. त्यानंतर पूजाची आरतीची म्हणजे पूजाची मांडणी केली. पूजाची मांडणी करता करता सगळं वस्तू मांडता मांडता मला उशीर झाला. त्यानंतर घेतली रांगोळी काढून त्यांनी. रांगोळी तर एवढी सुंदर काढली होती ना, असं वाटलं पण नव्हतं एवढा पाऊस येईल. त्यांनी त्याच्यात बिचारायचे एक दीड तास गेले असेल रांगोळीमध्ये. सगळीकडे तोरण असे लावलेलं होतं. खूप छान असं वाटत होतं आणि एवढं वारं होतं ना, ते हार सुद्धा जागेवर थांबत नव्हते. बीडला तर पाऊस चालू होता अक्षरशः. म्हटलं येणार नाही इकडे पाऊस, का तर वारच खूप होतं. काय पावसाने 10 मिनिटात सगळं जिकडं तिकडच करून टाकलं. ना रांगोळी ठेवली ना काहीच ठेवलं इकडं. आणि दरवेळेस पेक्षा ह्या वर्षी जरा छान केलं होतं. सगळीकडे लाइटिंग केलेली होती, सगळीकडे हार लावलेले होते. नंतर म्हणलं चला घरातली पण लाईट जायची, पुन्हा जे पाऊस वगैरे जास्त आला तर. म्हणून आम्ही घेतली आरती वगैरे करून छान असे सगळेजण रेडी झालो. दिवे वगैरे लावले. त्यानंतर गेलो घरची पूजा झाल्यानंतर दुकानाकडे. दुकानाची छान अशी पूजा करून घेतली. दुकानाला हार वगैरे लावला आणि त्यानंतर गेलो वाड्यामध्ये. वाड्यामध्ये सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं. शिवांशनी तिथं थोडीशी दिवाळीची मज्जा केली. त्यानंतर घरी आलो आणि आम्हाला उडवायचा होता आकाशातला दिवा. हा खूप दिवसापासूनचा मला उडवायचा होता. म्हणजे गेल्या वर्षीच उडायचं होतं दिवाळीला. म्हणजे सगळ्यांचे असे व्हिडिओ होते बघायचे तर छान वाटायचं. म्हणलं मी पण यावर्षी उडवणार, म्हणून मी 2 दिवे आणले घरी. एक ताईंनी उडवला, एक आम्ही उडवला. असं करून आम्ही 2 आकाशात दिवे उडवलं. तर आमचा ह्याच्यामध्येच अर्धा तास गेला नाही का. एक बलून कुठपर्यंत जातो हेच बघण्यासाठी. त्यानंतर आम्ही सुरसुरे वगैरे वाजवले आणि नंतर घेतला पुरणपोळीचा आस्वाद. चला तर मग तुम्ही पण खाल्ली नाही पुरणपोळी, कमेंट मध्ये नक्की सांगा. चला टाटा बाय बाय, उद्या भेटू.